फ्रेंड्स, सखी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदी जावो हीच मी ईश्वराचरणी प्रार्थना करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय दाखवणार आहे ते तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल। तर हे मी मॅजिक ऑइल आणलं आहे, सगळ्यांसाठी यूजफुल आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज असो वा जेंट्स असो सगळेजण यूज करू शकतात। आणि हे मेन म्हणजे हे आयुर्वेदिक आहे, कोणालाही याची हानी होणार नाही आहे। घरी अवेलेबल असलेल्या साहित्यापासून मी बनवलेलं आहे आणि मुख्य म्हणजे हे भरपूर वर्षापासून मी बनवून यूज करत आहे, त्यामुळे ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते। माझे जे ओळखीचे असतील फ्रेंड्स किंवा नातेवाईक त्यांना माहितीच असेल की लग्नामध्ये माझे केस खूप गळालेले, लग्नाच्या आधी माझे केस खूप मोठे आणि घनदाट होते। पण लग्न जवळ आलं आणि मी पार्लरला जाऊन स्ट्रेटनिंग केलं होतं टेम्पररी आणि माझे केस पूर्णपणे गळून गेलेले आणि पूर्ण असे झाडूसारखे झालेले। आणि त्यानंतर सगळे मला रिक्वेस्ट करत होते की डॉक्टर कर, काय कर, गोळ्या खा केसांसाठी, पण मी ते काही ऐकलं नाही कोणाचं। तर मी हे घरी ऑइल स्वतः बनवलं आणि तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळजवळ 10 वर्ष झाली हे मी यूज करते आहे आणि मी स्वतः बनवत आहे। आणि ही रेसिपी मला वाटलं की तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया म्हणून मी शेअर करते। तुम्हीसुद्धा हे बनवा घरी अवेलेबल असलेल्या साहित्यामध्ये आणि यूज करून बघा, त्याचा इफेक्ट नक्की येईल। आयुर्वेदिक आहे, घरात अवेलेबल असलेल्या साहित्यापासून आहे आणि मुख्य म्हणजे एकही केमिकलचं प्रोडक्ट मी यूज केलेलं नाही आहे, त्यामुळे हे प्रोडक्ट खरंच खूप छान आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा, त्यांना पण हा फायदा होईल। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ स्किप न करता प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा। डिटेलमध्ये मी रेसिपी सांगितली आहे, कुठला प्रोडक्ट कधी टाकायचा आहे, किती वेळ तेल गरम करायचं आहे, ते व्यवस्थित तुम्ही लक्ष देऊन बघा आणि त्याप्रमाणे बनवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ तुम्ही पाहता पण व्हिडिओला अजिबात कमेंट करत नाही, लाईक करत नाही, त्यामुळे व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत नाही। त्यामुळे खूप खूप मनापासून मी व्हिडिओ बनवते, खूप मेहनत लागते त्याला। तर एक लाईक करायला आणि कमेंट करायला काय हरकत आहे, त्याच्यासाठी अजिबात पैसे लागत नाही। तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करू। इथे बघा हे पॅराशूट ऑइल घेतलेले आहे मी 200 ml, हे आधीच मी टाकलेलं आहे टोपामध्ये। हे जे आपलं नेहमीचं पॅराशूट असतं हे 300 ml ची बॉटल आहे, पण मी 200 ml इथपर्यंत आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, कारण की लवकर वेळ नको जायला, व्हिडिओ मग मोठा होतो। आणि ते आता आपण बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे, 3 ते 4 मिनटं बारीक गॅसवरती गरम करायचं आहे। इथे बघा तेल गरम होतंय बारीक गॅसवरती, तोपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात साहित्य दाखवते। इथे बघा कढीपत्ता घेतलेला आहे, जास्वंदाची फुलं, जास्वंदाची पानं, तुळस पण घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दाणे घेतलेले आहे। त्यानंतर इथे बदाम ऑइल घेतलेलं आहे, एरंड्या तेल घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे विटॅमिन ईचे कॅप्सूल घेतलेले आहे। त्याच्यानंतर हे कापूरसुद्धा घेतलेला आहे। इथे बघा जे आपल्या घरात जे अवेलेबल असतात साहित्य ते घ्यायचे आहेत। नंतर हे कलोंजी असते, कांद्याचे सुकलेले बिया म्हणतात त्याला, तर हे थोडक्यात साहित्य घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि हे जे आहे पॅराशूट तेल आहे, हे इतकं साहित्य जे आपल्या घरात नेहमी अवेलेबल असते त्याच साहित्यातून मी बनवत आहे, वेगळं काही घ्यायची गरज नाही। पण हे सगळे साहित्य आहेत ते खूप हेल्दी आहेत आपल्या केसांसाठी आणि आपल्या स्काल्पसाठी खूप यूजफुल आहेत, म्हणून मी हे साहित्य घेतलेलं आहे। आता ते कधी टाकायचे, कसे टाकायचे, किती प्रमाणात टाकायचं ते मी तुम्हाला सांगते। इथे बघा 4 मिनटं झालेली आहेत, तेल आपल्याला खूप कडकडीत गरमसुद्धा नाही करायचं आहे आणि उकळवायचं सुद्धा नाही आहे, तर बारीक गॅसवरतीच 3 ते 4 मिनटं फक्त गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये ही कढीपत्त्याची पानं आहेत, हे 4 काड्या मी घेतलेल्या आहेत 200 ml साठी, तर या इथे टाकायच्या आहेत। तर बघा हे काडी सकटच टाकायचे, फक्त पानं असतील तर तुम्ही फक्त पानं टाका, पण त्याचे जर काडीसोबत टाकले तर चांगला इफेक्ट येतो। तर हे असं मी पूर्ण देठासकट टाकलेले आहे। त्यानंतर माझ्या झाडाला आलेली ही 4 सकाळी मी काढून ठेवलेली, त्यामुळे ही कोमेजून गेलेली आहे। ताजी फुलं जर असतील तुमच्याकडे तर ती सुद्धा टाकू शकता। इथे बघा 4 जास्वंदाची फुलं मी टाकलेली आहे, त्याचबरोबर 3 ते 4 जास्वंदाची पानंसुद्धा मी इथे टाकत आहे। पानं पण सुद्धा जास्वंदाची पानंसुद्धा खूप हेल्दी असतात आपल्या स्काल्पसाठी, तर ही सुद्धा मी इथे टाकून घेणार आहे। त्याचबरोबर तुळससुद्धा मी टाकलेली आहे। आणि हे छान तेलामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनटं, जास्त वेळ नाही, हे सुद्धा आपल्याला 3 ते 4 मिनटं तेलामध्ये गरम करून घ्यायचं आहे, पाहू शकता। त्यातला सगळा अर्क आपल्या तेलामध्ये उतरला पाहिजे, मग त्या तेलाचा आपल्याला फायदा होतो। 5 मिनटं झाले त्याने मी इथे गॅस बंद करते। फक्त 3-4 मिनटं फक्त आपल्याला हे करायचं। तेलाचा बघा थोडासा रंग बदलला, आधी जो होता काळा करायचा नाही, पूर्ण थोडासा रंग बदलायचा, म्हणजे त्यातले पूर्ण जीवनसत्व तेलामध्ये उतरले पाहिजे।
गॅस बंद केला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा जो छोटा चमच असतो आपण जो चहासाठी वगैरे यूज करतो, तर ते 2 चमचे आपल्याला कलोंजी टाकायची आहे. 2 चमचे मेथी दाणे टाकायचे आहेत. त्यानंतर हे 30 ml आहे बदाम ऑइल, ते टाकायचं आहे. पूर्ण टाकते आहे मी. आणि हे एरंडे तेल 100 ml आहे, त्यातलं आपण 50 ml टाकणार आहोत. 200 ml साठी 50 ml बरोबर आहे. ते बघा अर्धी बॉटल झालेली आहे, एवढं आपल्याला टाकायचं आहे. कापूस घेतल्या बघा, एवढा एवढा कापूस टाकायचे आहे. म्हणजे जर तुमच्याकडे गोल कापूस असेल तर त्याचे 10-12 कापसाचे तुकडे कापराचे तुकडे टाकायचे. कापूर तर खूप आपल्या केसांसाठी महत्त्वाचं आहे. कापसामुळे कोंडा होत नाही, डॅन्ड्रफ होत नाही. सगळ्यांना माहिती आहे कापराचं कापूरचे काय महत्त्व आहे ते. बघा कापूर टाकल्याने हे सगळं आता मी मिक्स करते. सगळं छानपैकी मिक्स करून घेते. तेल गरमच आहे. आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर फक्त आपल्याला 1च मिनटं तेल परत बारीक गॅसवरती गरम करायचं. 1च मिनटं, 1 ते 2 मिनटं, जास्तीत जास्त 2 मिनटं. इतका मस्त सुगंध सुटला आहे ना खरंच. आणि हे तेल तुम्ही जवळजवळ 10 ते 15 दिवस फक्त यूज करा. खरंच खूप चांगला रिझल्ट आहे. माझ्या लग्नामध्ये माझे केस अक्षरशः गेल्याच जमा होती. जे माझे ओळखीचे आहेत फ्रेंड्स किंवा माझे रिलेटिव्स, त्यांना माहिती आहे की माझ्या केसाची काय हालत झाली होती. पण या तेलामुळे मला खूप इफेक्ट आला. थोडा वेळ लागतो इफेक्ट यायला, 2 ते 3 महिने लागतात, पण खरंच खूप चांगला इफेक्ट आहे ह्याचा. बघा सकट टाकल्यानंतर एकदा थोडंसं फेस यायला लागलेला आहे. तरी ते 2 मिनटं झालेली आहेत. आणि आपण इथे गॅस बंद करूया. इथे बघा तेलाचा रंग बदलला आहे, पण काळं पडलेलं नाही आहे. तर इतकंच आपल्याला गरम करायचं आहे. आणि या स्टेजला सगळं टाकून आपल्याला तेल थंड करून घ्यायचं आहे. आणि थंड केल्यानंतर आपल्याकडे जर विटॅमिन ईच्या गोळ्या असतात, या ज्या हेअर ऑइल भेटतात, हेअर ऑइलच्या या विटॅमिन एच्या अशा गोळ्या मिळतात, त्या आपल्याला 5-6 गोळ्या टाकायच्या आहेत त्याच्यामध्ये. मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. इथे बघा थंड झाल्यावर मी हे चांगलं बॉटलमध्ये भरून घेतलेलं आहे. आणि ही बॉटल मार्केटमध्ये अवेलेबल असते. ह्याला असं झाकण आहे ओपन करायचं. बघा हे ओपन करून आपल्याला हवं तेवढं घेऊन केसाला लावू शकतो. बघा असं हे बॉटल ह्याच्यामध्ये टाकलं आपण जसं हवे तसं घेऊन लावू शकतो. आणि परत मग बंद करून ठेवायचं. आता हे उरलेलं आहे गाळलेल्यानंतर, तर त्याचंसुद्धा आपण जेवढं तेल आहे किंवा असं हे करून स्मॅश करून केसाला लावलं, केसाला हे लागलं पाळापाचोळा, तरीही काही हरकत नाही. आपल्या केसाला हे लावून घेऊ शकतो. तर हे सुद्धा फेकून द्यायचं नाही. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर 1-2दा होईल एवढं तेल असतं. तर हे एकदा लावून साईडला ठेवून द्यायचं आणि परत एकदा लावायचं. असं हे पूर्ण स्मॅश करायचं पाळापाचोळा सगळं. आणि परत ते तेलाला लागलं, जेव्हा जरी लागला आपला कढीपत्ता हे ते सगळा पाळापाचोळा केसाला, तरी ते धुताना निघून जातो. पण ते आयुर्वेदिक आहे, त्यामुळे काही लागलं तरी काही हरकत नाही. चला आपलं तेल तर बनवून झालं, पण ते वापरायचं कसं ते तुम्हाला मी आता सांगणार आहे. तर हे ऑइल आठवड्यातून 1 ते 2दा आपण अप्लाय करू शकतो. किंवा रोज तुम्हाला थोडं थोडं करून लावायचं असेल तर तसंही लावू शकता. ज्या दिवशी केस धुवायचे आहेत त्याच्या आदल्या दिवशी रात्री हे आपल्याला छोट्या वाटीमध्ये जितकी क्वांटिटी आपल्या केसाला लागेल तेवढी काढायची आहे. कोमट गरम करायचं आहे. आणि आपल्याला पूर्ण केसाला भांग पाडून पाडून असं लावून घ्यायचं आहे की जेणेकरून ते ऑइल आपल्या स्काल्पपर्यंत मुळापर्यंत व्यवस्थित पोचलं जाईल आणि ते पूर्ण रात्रभर मुरेल.
अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे. जर तुम्हाला गरम करायचं नसेल तरीसुद्धा काही हरकत नाही, ऑलरेडी आपण हे गरम करूनच स्टोअर केलेलं आहे, त्यामुळे असंच लावायचं असेल तरीसुद्धा लावू शकता. आता या ऑइलचे काय फायदे आहेत ते पण तुम्हाला सांगून देते. हे ऑइल मॅजिक ऑइल मी का म्हटलेलं आहे की त्यामुळे आपले स्काल्प आहे, आपलं जे आहे मूळ आहे ते मजबूत होतात, केसाला शाईन येण्यामध्ये मदत होते, त्याचबरोबर केस लवकर वाढतात, केसांची ग्रोथ चांगली होते, नवीन केस येण्यामध्ये मदत होते आणि त्याचबरोबर डॅन्ड्रफसुद्धा होत नाही आणि पूर्णपणे आपली केमिकल फ्री असल्यामुळे आपली केस खूप हेल्दी राहतात. त्यामुळे हा ऑइल नक्की यूज करा. तुम्हाला फायदा झाला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत रिलेटिव्हसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.